महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. हवामान अंदाजाबद्दल आपण थोडक्यात बोलूया. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून आज बुधवार दिनांक 29 एप्रिल ते शनिवार दिनांक 2 मे या 4 दिवसासाठी मी आपणास हा हवामान अंदाज देत आहे. आज बुधवार दिनांक 29 एप्रिलपासून ते शनिवार दिनांक 2 मे या 4 दिवसाचे कालावधीत महाराष्ट्रात तापमान वाढण्याचं सत्र चालूच राहील. त्यामुळं महाराष्ट्रावरील हवेचे दाब 1006 हेक्टरपासून इतके कमी राहतील. या 4 दिवसात पावसाची शक्यता नाही. मात्र कोकण, मराठवाडा, पश्चिम, मध्य व पूर्व विदर्भात आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात हवामान अल्पशा प्रमाणात अधूनमधून ढगाळ राहील आणि रविवारनंतर पूर्व विदर्भात पावसाची शक्यता किंवा रविवारपासूनच पूर्व विदर्भात आणि मध्य विदर्भात पावसाची शक्यता निर्माण होईल. कोकणातही पावसाची शक्यता निर्माण होईल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल आणि तो ताशी 18 ते 20 किलोमीटर राहील. हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. हिंदी महासागराचे पूर्व भागातील आणि पाणी अधिक उबदार आहे, तर पश्चिम भागातील पाणी थंड आहे. त्याचे तापमान साधारणपणे 27 अंश सेल्सिअसपर्यंत हिंदी महासागराचं पश्चिम भागात. याचाच अर्थ म्हणजे हिंदी महासागराचे पाण्याचे तापमानात तफावत असून ती तफावत चांगल्या मान्सूनसाठी शुभचिन्ह आहे. त्यानुसार यापुढे यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस होतीलच. त्याशिवाय मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्यासही ते हवामान अनुकूल आहे. त्याशिवाय प्रशांत महासागराचे पेरूजवळ अनुकूल आहे. तर प्रशांत महासागराच्या पेरूजवळ पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 17 अंश सेल्सिअस इतकं थंड आहे, तर इक्वेडोरजवळ 27 अंश सेल्सिअस इथपर्यंतच तापमान आहे. त्यामुळं अद्यापही एल निनोचा प्रभाव नाही. त्यामुळं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. मात्र त्याबरोबरच NOAA नॅशनल ओशियन ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन या अमेरिकन स्थित संस्थेने एल निनोमुळे दक्षिण आशिया खंडात दुष्काळ पडेल, भारतात दुष्काळ पडेल या भाकितांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान हळूवारपणे वाढत आहे. त्यामुळे जून जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल. मात्र ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचे सरासरीपेक्षा थोडा कमी होईल. काही खंड देखील असू शकतील. मात्र बहुतांशी धरणे व तलाव तळी भरतील. असं जून जुलैमधला चांगला पाऊस झाला तर हे सगळ्या गोष्टी घडतील. कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून पूर्व मशागतीची कामे पूर्ण करावीत. कमी कालावधीची पिके मूग, उडीद, मटकी, चवळी, सोयाबीन, खरीप, बाजरी, ज्वारी या पिकांखालील क्षेत्रात वाढ करावी. हळद काढणी, शिजवणे, वाळवण्याचे काम आता 4-5 दिवसात पूर्ण करावे. दुपारी उन्हात जाऊ नये, कारण सनस्ट्रोक होत आहेत आणि लोकांना हॉस्पिटलाइज करावं लागतं आहे. अशी सद्यस्थिती आहे. जे तापमान वाढलेलं आहे त्याला मुख्य कारण म्हणजे जागतिक तापमानवाढ झालेली आहे. साधारणपणे 1.5 अंश सेल्सिअसनी 1.5 अंश सेल्सिअसनी जागतिक तापमानवाढ झालेली आहे. ती आपण गृहीत धरली पाहिजे. त्याशिवाय आता जे तापमान आपल्याला अधिक वाढतं आहे ते त्यामुळं आहे. अधिक कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. जंगलतोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे ही तापमानवाढ आपल्याला दिसते किंवा होते. आता त्याचे परिणाम हे या उन्हाळी हंगामाच्या पिकांवर होणार. काही वेळेला पाण्याअभावी काही वृक्ष देखील
हे होतील, म्हणजे मरून जातील, इतकी पाण्याची दुर्भिक्ष सध्याच्या परिस्थितीत जाणवेल. मात्र पुढं पाऊस चांगला होईल जूनपासून, आणि जुलैमध्येही चांगला पाऊस होईल, आणि त्यामुळं आपलं भीती बाळगण्याचं फारसं कारण नाही. खरीप हंगाम आपल्या हातात येईल असं मला निश्चितपणे वाटतं आहे. पण 1 जूनला मी अंदाज देणारच आहे. त्यावेळेला आपल्याला सर्व ठिकाणच्या पावसाचा अंदाज कळेल, आणि त्यावेळेला चांगल्या स्पष्टपणे सगळी माहिती आपल्याला मला देता येईल. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं. श्री सचिन गणवट विचारतात की मे महिन्यात पाऊस पडेल का? मे महिन्यात मान्सूनचे पूर्व 2-3 पाऊस चांगले होते. योगीराज मिस्के कळवतात की मागच्या महिन्यात त्यांनी दगडी ज्वारीचं पीक केलं होतं, परंतु वादळी वाऱ्यामुळं ते लोळलं आणि त्यांचं प्रचंड नुकसान झालं. योगीराज, आपलं दुःख मी समजू शकतो, आणि मी देखील यातनं काही प्रसंगातनं गेलो होते. मी नंतर जेव्हा काही वेळ मिळेल तेव्हा मी वेगळे भाग आपल्याला मुद्दाम जाणीवपूर्वक सांगेन. श्री प्रवीण पाटील कळवतात की खरीप पेरणी करायची की नाही? आताच मी सांगितलं करायची आहे, आणि तयारीत राहा. आता त्यानंतर कमी पाण्यावरची पिकं करायची आहेत प्रवीणजी. आता श्री मारुती घोळवे विचारतात की मान्सून कसा राहील? आत्ताच यापूर्वी मी माझा प्राथमिक अंदाज सांगितला आहे. सविस्तर अंदाज मी 1 जूनला देणारच आहे. त्यावेळेला आपल्याला सविस्तर कळेल जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कशी स्थिती असेल, खंड पावसाचे कधी असतील, कुठल्या जिल्ह्यात खंडाचा कालावधी मोठा असेल, ही सगळी माहिती मी देईन. श्री ज्ञानेश्वर आगाशे विचारतात की धाराशिव जिल्ह्यातील मांजरा धरण भरेल का? पूर्ण क्षमतेने भरेलच असं आता ह्या क्षणी तरी सांगता येत नाही, पण मी 1 जूनला आपल्याला निश्चितपणे सांगेन की त्या धरणाची स्थिती काय असेल पाण्याच्या बाबतीत. सुनील मुसळे विचारतात की चंद्रपूर जिल्ह्याचे हवामान कसे राहील? आताच मी आपल्याला माहिती दिलेली आहे की साधारणपणे मेमध्ये देखील पूर्व मोसमी पाऊस होतील. सुरेश कवठेकर विचारतात की बसमत तालुक्याचा अंदाज सांगा. बसमत तालुक्यातही पावसाची परिस्थिती कशी असेल? आता मी सविस्तर माहिती सांगितलीच आहे की सगळीकडे पाऊस चांगला होईल जून, जुलैमध्ये, त्यामुळे काळजी करायची कारण नाही. श्री गुलाब देशमुख विचारतात की कुर्डुवाडी साईडला पाऊस पडेल का? पूर्व मोसमी होईल का? होऊ शकेल. मंगल लहाने विचारतात की यवतमाळला सरासरी तापमान किती राहील? यवतमाळला सरासरी तापमान 45°C जास्त राहील, त्यापुढं काही जाणार नाही. मंगल लहाने विचारतात की ते यवतमाळचं विचारलं आहे त्यांनी. नंतर प्रशांत भोपळे विचारतात की तापमान कमी कधी होईल? 5 मेपासून तापमान निश्चितपणे कमी होईल, आणि आपण त्याबद्दल चिंता नसावी. शेतकऱ्यांचे अभिप्राय आपण थोडक्यात घेऊया. त्यापूर्वी काही अजून शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. किसनजी काळे विचारतात की कळंब तालुक्यात पाऊस कसा राहील? पाऊस सरासरी जवळपास राहील. गजेंद्र ठाकरे यांना तीळ कापणी करायची आहे, तर ते आताच त्यांनी करून घ्यावी, आता पावसात उघडीप आहे. श्री मुकुंद टेकाळे, इसाक बागवान, बाबासाहेब पाटोळे, मंगेश निकम, कैलास खोड, जाग भैया यांनी पावसाबद्दल विचारली आहे. ती मी सविस्तर माहिती आत्ता आपल्याला दिलेली आहे, पण 1 जूनला मी पुन्हा सविस्तरपणे आपल्याला सांगेन. श्री बाळ चव्हाण, पानगाव यांनी ज्वारी काढणी चालू आहे, आणि त्यांनाही आता उघडीप आहे, त्यांनी व्यवस्थितपणे काढून घ्यावी. काही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता सध्या तरी नाही. शेतकऱ्यांचे अभिप्राय. सचिन राऊत यांनी मला तब्येतीची काळजी घ्यावी असं कळवलं आहे, ते एकदम बरोबर आहे. श्री वैजनाथ शिंदे यांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे, तेही एकदम बरोबर आहे. सचिन गणवट यांनी तब्येतीची काळजी घ्यावी असं कळवलं आहे. मधुकर दुर्गुडे यांनीही तब्येतीची काळजी घ्यावी असं मला कळवलं आहे. श्री मल्लकाप्पा निंबाळे यांनी तब्येती सांभाळण्याचा सल्ला दिला आहे. मी तुमचा खरंच सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद देतो तुम्हा सर्वांना. त्यानंतर उमेश कदम, गायक डांगे, भिकाजी दंडाळे, क्षीरसागर इंगळे, श्री परमेश्वर शिंदे, श्री मंजू पाटील, अशोक वरे या सर्वांनी मला धन्यवाद दिलेत. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो, आणि पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी याच चॅनलमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.